शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धवजी ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या नाणार प्रकल्पाचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय, या नाणार प्रकल्पाचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय। हे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने नाणार प्रकल्पवासियांच्या जीवनातला लढ्याचा आनंदाचा दिवस आहे आणि त्या निमित्ताने पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला संबोधित करायला शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना मी आमंत्रित करतो। जमलेल्या माझ्या कोकणातील जीवाभावाच्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भाषणाला उभा आहे खरा, पण मी इथे मुळामध्ये भाषण करायला आलो नव्हतो। अनेक दिवस जे काही वातावरण इथे निर्माण केलं गेलं आणि जे झालं होतं त्याच्यावरती एक हातोडा मारायला आलो होतो आणि तो हातोडा आपण आता मारलेला आहे। विषयाची सुरुवात कधी झाली, कुठून झाली या इतिहासामध्ये मी जाणार नाही, सगळ्यांना माहिती आहे। आता खरं म्हणजे हा विषय संपलेला आहे। ज्या वेळेला देसाई साहेबांनी जाहीर केलं की भूसंपादन होणारच नाही, त्याच्यामुळे हा विषय नाणार राहणार की जाणार? नाणार राहणार की जाणार? चुकताय, नाही, नाणार जाणार नाही। नाणारचा प्रकल्प गेला, नाणार नाणारच राहणार। आणि म्हणून मी येताना एक छान बोर्ड बघितला, नाणार नाही देणार, नाणार देणार नाही, आणि ते दिलं नाही, घेऊ देणार नाही। हे सगळं जे काही गंडांतर आलं होतं आपल्यावरती ते केवळ आणि केवळ तुमच्या ताकदीने आणि आशीर्वादाने आपण परतून लावलेलं आहे। खरं म्हणजे सगळेजण आपण त्या धर्मेंद्र प्रधानांवरती टीका करतो, पण मी मात्र प्रधानांना धन्यवाद देतोय। का माहितीये? जे कारण नसताना भांगडा करत होते की हे सगळं आणलं कोणी, हे शिवसेनेचं पाप आहे, हे शिवसेनेचं पाप आहे, हे सुभाष देसाईंनी केलं, हे शिवसेनेची दुहेरी भूमिका आहे। त्यांच्या तोंडामध्ये बोळा त्या सौदी अरेबियाच्या कराराचा प्रधानांनी कोंबला आणि लोकांना दाखवून दिलं की याच्या मागे शिवसेना नाहीये, हे आजचे दिनाचे स्वप्न दाखवणारे विलन आहेत। हे निघाले होते माझ्या कोकणाची राख रांगोळी करायला, आणि राख रांगोळी या शब्दाचा अर्थही मी तुम्हाला सांगितलेला आहे। जे इथे शेतकरी, नवे शेतकरी, शाह, मोदी, जैन, कटियार, काय 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 कोण कोण कोण, ही यादी बघितली तरी शेतकरी झाले कुठून, आले कुठून? बरं, प्रश्न असा आहे की या सगळ्या प्रकल्पाचा वास यांच्या नाकात गेला कधी? यांनी जमिनी घेतल्या कधी, बळकावल्या कधी, आणि मग त्याच्यानंतर या प्रकल्पाची घोषणा झाली कशी? मुळामध्ये हाच एक मोठा भ्रष्टाचार आहे। जो एक आव आणला गेला की हे सरकार आल्यानंतर भ्रष्टाचार होणार नाही, हा सुद्धा भूमाफियांचा घोटाळाच आहे ना। आणि मग जेव्हा भूमिपुत्र एकवटून सांगतोय काय मागणं तुम्ही मागितलं, लोक मागणी मागतात, आम्हाला नोकऱ्या द्या, आम्हाला घरं द्या, आम्हाला पाणी द्या, पण इथली मागणी जी आहे अशी मागणी मला नाही वाटत संपूर्ण देशात नव्हे तर जगात अशी कोणी केली असेल की तुम्ही जे देत आहे ते देऊ नका, एवढंच आमचं मागणं आहे, एवढंच मागणं, ही मागणी आहे, आणि ही तुम्हाला पुरवता येत नाही। पण हे जे काय कारस्थान होतं, पैशाची मस्ती, किती मस्ती, जागा विकत घ्यायच्या, काय दराने जागा दिल्या असतील तुम्ही? आणि आता मला सुनील प्रभूंनी सांगितलं की माहिती अशी मिळते की कदाचित सरकारकडनं दाम दुपटीने नव्हे, चौपटीने, पाचपटीने तुम्हाला मोबदला द्यायचा, पण जागा घ्यायची, प्रकल्प करायचा। अरे काय तुमची माय व्हायली पाहिजे माझ्या कोकणाच्या या माझ्या माता बांधवांना धक्का लावण्याची असतील हिंमत? पैशाची मस्ती तुम्ही तुमच्याकडे करा, आमच्याकडे चालणार नाही। इकडे हाडा मासाची आणि रक्ताची नाती जोडलेली आमची माणसं आहेत। पैशाच्या राशी जरी ओतल्या तरी एक सुद्धा माणूस
एक सुद्धा शिवबाचा मावळा तुम्हाला विकत घेता येणार नाही, घेऊ शकत नाही. जगात दुसरं काही विकत घ्याल पण शिवरायाचा मावळा विकला जाऊ शकत नाही आणि विकत घेतला जाऊ शकत नाही. आणि मग जी एक भीती दाखवली जाते की हा प्रकल्प नाही केला तर गुजरातला जाईल, हा प्रकल्प नाही घेतला तर गुजरातला जाईल, घेऊन जा. ती कापून खायची, आता जाहीर केलं आपण, होणार नाही. हे कोंबड्या झुंजवण्याचे प्रकार आता त्यांना म्हणा तुमच्याकडे ठेवा, तुम्ही कोंबडी आणा, आम्ही वडे आणतो. पण ही एकूण जे तुम्हाला सांगत होतो मी की जमिनी घेऊन हा प्रकल्प लादायचा आणि तो नाही केला तो गुजरातला जाईल. माझं म्हणणं आहे गुजरातला हा प्रकल्प आता गेलाच आहे. हा इथे महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत आम्ही होऊ देत नाही, या नाणारमध्ये तर नाही. आणि महाराष्ट्रामध्ये त्या आशिष देशमुखांनी, भाजपचेच आमदार आहेत नागपूरचे, त्यांनी पत्र दिले, त्या पत्राची कॉपी माझ्याकडे आहे की कोकणात हा प्रकल्प नको असेल तर नागपूरला द्या, घेऊन जा. नागपूरचा विकास झाला पाहिजे, विदर्भाचा विकास झाला पाहिजे आणि तिथल्या जनतेची तयारी असेल आणि हा प्रकल्प होत असेल तर मग गुजरातला नेण्याच्या ऐवजी माझ्या विदर्भात प्रकल्प न्या. पण प्रकल्प तिकडे नेणार म्हणून भीती दाखवायची आणि मग माझ्या कोकणाच्या डोक्यावरती हा प्रकल्प लादायचा, पैशाच्या जोरावरती जमिनी घ्यायच्या. एक तर जो मूळ भूमिपुत्र आहे त्याला काय भावाने तुम्ही जमिनी दिल्या, जमिनी घेतल्या, हा मुद्दा वेगळा. पण प्रकल्प होताना, जमिनी घेताना जो मोबदला सरकार देणार तो दुपटीने वाढून संपूर्ण व्हाईट इन्कम हे या नतद्रष्टांच्या घशामध्ये जाणार. आणि तुम्ही हा प्रकल्प गुजरात न्याल की न न्याल मला माहिती नाहीये, पण माझ्या कोकणाचा मी गुजरात होऊ देणार नाही. इकडे गुजराती येऊन जर माझ्या लोकांच्या डोक्यावरती बसणार असतील तर मग शिवरायाचं भगवत तेज काय असतं ते इकडे येऊन दाखवल्याशिवाय मी राहणार नाही. आणि म्हणून माझी जे तुम्ही मगाशी म्हणालात की एवढं सगळं होऊन उशीर का होतोय, साधा विषय. माझ्या या कोकणी मराठी माणसाच्या जमिनी घेतल्या कोणी, ती यादी आहे. यांचं माहेर कुठे आहे आणि ते माहेरवाले आज देशाच्या गादीवरती बसलेले आहेत. मग त्यांचा पैसा जर प्रकल्प रद्द झाला तर त्यांचा पैसा वाया जाईल म्हणून त्यांची काळजी घेऊन प्रकल्प लादायचा विचार होतोय. आणि जे घडलं हा घटनाक्रम हा चोरून मारून नाही झालेला आहे, जनतेच्या समोर, जनतेच्या साक्षीने झालेला आहे. ज्या वेळेला मी पहिल्यांदा राजापुरात आलो होतो संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला, तेव्हा एक 8-10 लोक येऊन मला भेटली होती की ग्रीन रिफायनरीच्या बाबतीत तुमची काय भूमिका आहे. म्हटलं माझी भूमिका नाही, तुमची काय भूमिका आहे. आमचा गावकऱ्यांचा विरोध आहे. म्हटलं सगळे एकत्र आहात, होय एकत्र आहोत आम्ही सगळे. म्हटलं मी जी गावकऱ्यांची भूमिका असेल ती शिवसेनेची भूमिका राहील. तिथून सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर या प्रकरणाला थोडे थोडे धुमारे फुटायला लागले, वेगवेगळ्या चुली निर्माण केल्या गेल्या. मग हे सगळे भाई वगैरे, सगळे माजिदजी वगैरे सगळे मुंबईत आले, मला भेटले. म्हटलं काय आज कशासाठी आलात. नाही आम्ही असहमती पत्र आणले, जो देसाई साहेबांनी उल्लेख केला, गठ्ठेच्या गठ्ठे. म्हटलं चला मुख्यमंत्र्यांकडे. आम्ही गेलो मुख्यमंत्र्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे सगळे कोकणातले माझे माता बांधव आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचा तो विनाशकारी प्रकल्प हा आम्हाला नकोय. मुख्यमंत्री म्हणाले नाही हा प्रकल्प चांगला आहे, आपण खूप त्याच्यासाठी प्रयत्न केलेत, तो प्रकल्प चांगला असेल तर तुम्ही नागपुरात न्या, दुसरा कुठेही न्या, पण इकडे नको. मग म्हणाले ठीक आहे, तसंच जर असेल तर प्रकल्प व्हावा ही मुख्यमंत्र्यांची इच्छा होती. बरोबर ना भाई, तुम्ही होतात असे ते बोललेले आहेत. पण म्हणे तुम्ही जर का त्याच्या विरोधात असाल तर जनतेच्या भावनांचा अनादर करून हा प्रकल्प आम्ही जनतेवरती लादणार नाही, हे मुख्यमंत्र्यांचे शब्द होते. सगळे खुश झाले. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानंतर आणखीन काय पाहिजे. कायदेशीर ज्या काय असतात कटकटी त्या कधी निस्तरता येतील. पण मुख्यमंत्री बोलल्यानंतर सगळं चांगलं चाललं होतं. अचानक त्या धर्मेंद्र प्रधानांना काय अवदसा सुचली कोणास ठाऊक आणि त्यांनी सौदी अरेबिया बरोबर सौदा करून मोकळे झाले. प्रश्न फसवणुकीचा नाही, प्रश्न केवळ संताप व्यक्त करण्याचा आणि मुठी आवळण्याचा नाही. माझ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला कवडीची किंमत दिल्लीत बसलेले राज्यकर्ते देत नाहीत, हा संताप माझ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. अरे सत्ता पक्ष तुमचा आहे, दुर्दैवाने म्हणा राज्यामध्ये सुद्धा तुमचीच सत्ता आली, तुमचा मुख्यमंत्री, तुम्ही दिल्लीतून दिलेला मुख्यमंत्री आम्ही इकडे बसवला, सगळं सहकार्य करतोय.
कुठे मला एक गोष्ट अशी दाखवा की जी राज्याच्या हिताची आहे आणि तिथे शिवसेनेने तंगड्यात तंगडा अडकवलेलं आहे, एक सुद्धा नाही. पण जिथे माझ्या शेतकऱ्यांच्या, माझ्या जनतेच्या, गोरगरिबांच्या, माता भगिनींच्या मुळावरती येणारे प्रकल्प किंवा निर्णय शासन घेणार असेल तर तिकडे पहिल्यांदा आवाज नव्हे तर ते शासन मोडून तोडून टाकण्याची हिंमत शिवसेनेमध्ये आणि शिवसेनेमध्येच आहे. दुसरी कोणी ती करण्याची हिंमत करू शकत नाहीये. पण मुख्यमंत्र्यांच्या त्या शब्दाला आणि त्या आश्वासनाला तुम्ही केराच्या टोपलीत फेकलं आणि सांगतात हा प्रकल्प चांगला आहे, असेल तर तुम्ही तिकडे बसवा, हे सगळे इथले शाह जैन बिन सगळे घेऊन जा, मग तो गुजरातमध्ये न्या, नाहीतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना नागपुरात न्यावं आणि बसावं त्यांना कुरवळत. आमचं काही म्हणणं नाहीये. बसा सगळ्यांना, शाह जैन मोदी बिदी कोण असतील ना, जयवेरी बिवरी, बसा, घेऊन बसा, मांडी मोठी आहे तुमची, सगळ्यांना मांडीवर घेऊन बसा आणि कुरवळत बसा. आमचं काही म्हणणं नाही. आम्ही छान तुमच्या मातृत्व त्या वात्सल्य मूर्तीकडे आम्ही बघत राहू. पण हे प्रकल्प येतात हे केवळ नाणारचा विषय नाहीये. मगाशी गिरिराजापूरचे लोक आली होती, त्याच्या आधी फार पूर्वी एनरॉनची लोक होती, जैतापूरची लोक आली, फिनोलॅक्स आहे, सगळे प्रकल्प इकडे येत आहेत. औष्णिक वीज प्रकल्प येतोय. जैतापूरचा महाकाय राक्षसी प्रकल्प तो होऊ देणार नाही, हा भाग वेगळाच. नाणारचा तर तो गेलाच. पण एकूण जर का बघितलं तर या माझ्या कोकणाला निसर्ग लाभलेला आहे, समुद्र किनारा लाभलेला आहे. हा का त्यांचा गुन्हा आहे, का त्यांचा अपराध आहे? आम्हाला जर का चांगलं निसर्गाने वरदान दिलं असेल तर ते तुमच्या पोटात का दुखतं? स्वतःचं सगळं जे काय ते सुरक्षित ठेवायचं. हा जैतापूरचा प्रकल्प केवळ नाणार नका नेऊ, जैतापूर सुद्धा घेऊन जा, गुजरातमध्ये लावा, अहमदाबादमध्ये लावा, सुरतमध्ये लावा, बडोद्यात लावा. सगळं काही जे आहे ना ते तुमच्याकडे चांगलं करा. कारण आता फक्त देशभक्तीचे गोडवे आम्ही तुमचेच गायचे, दुसऱ्या या देशात देशभक्त आहे कोण? कारण जरा काही तुमच्या विरोधात बोललं तर तो देशद्रोही ठरतो. म्हणून आपण नाही बाबा देशद्रोही, आपण देशभक्त आहात, तुम्हाला वंदन करतो. पण हे सगळे प्रकल्प तुम्ही तुमच्या गुजरातमध्ये घेऊन जा आणि तिकडनं आम्ही तुमच्या इकडनं आरत्या करत बसतो. आम्ही जय देव करून. आम्ही भक्त आहोत, ते देशाचे भक्त आहोत. कोणत्याही एखाद्या व्यक्तीचे आम्ही भक्त कधी होऊ शकत नाही. होय, भक्त आम्ही व्यक्तीचे आहोत, ते शिवरायाचे आहोत आणि आमच्या शिवसेना प्रमुखांचे आहोत. कारण त्यांनी दिलेली शिकवण ही आमच्या नसानसामध्ये भिनलेली आहे. तुमची काही शिकवण काय? आणि तुमची शिकवण आमच्या रक्तात आम्ही भिनून आमचं रक्त आम्ही नासू देणार नाही. आमचं रक्त पवित्र, या महाराष्ट्राच्या मातीचं पवित्र रक्त आहे, ते तुमच्या विचाराने, भ्रष्ट विचाराने आम्ही नासू देणार नाही आहोत. आणि म्हणून हे सगळे जे काही विषय आहेत यातनं जे काय सांगितलं जातं आहेत, जसं ही आजची विरोधाची सभा आहे, विरोधाची सभा आहे, तसं मी आव्हान देतोय की जे या प्रकल्पाची तळी उचलतायत त्यांनी इकडे येऊन प्रकल्पाच्या बाजूची, ह्याच्या एवढी तर शक्य नाही पण याच्या एक एवढ्या कोपऱ्यापुरती सभा तरी घेऊन दाखवायची. एवढी कोपऱ्यातली सभा घेऊन दाखवायची. हा प्रकल्प किती चांगला आहे, या कोकणवासीने काही कळत नाही, शिवसेनेला काही नुसत्या आगीच लावायच्या आहेत. पण हा प्रकल्प आल्यानंतर इथली अर्थव्यवस्था बदलून जाणार आहे, कितीतरी रोजगार उपलब्ध होणार आहे. इथे रोजगार पाहिजे तुम्हाला मागितलं कोणी? उलट ज्या वेळेला मी शिष्टमंडळासोबत गेलो होतो मी कमीच बोललो, किंवा मी बोललोच नाही, बोलणारी सगळी तुम्हीच लोक होतात. कारण मला त्याच्यात राजकारण आणायचं नव्हतं आणि आणायचं नाही. आणि त्याकरता मी त्या शिष्टमंडळातल्या प्रत्येकाला सांगितलं की तुम्हाला काय बोलायचं तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांशी बोला. आणि तेव्हा भाई तुम्ही अतिशय चांगली भूमिका मांडलीत की तुम्ही इथलं सगळं वर्णन केलं, कसा इथला एकूण शेतकरी आहे, एकूण शेतकरी असेल, सगळ्या वर्गातले नागरिक आहेत, ते समाधानी आहेत. आणि मुळामध्ये इकडे बेकारांचे तांडे फिरतायत असा प्रश्न नाहीये. मग हा प्रकल्प आला, समजा आला असं धरून चाला, काय माझ्या कोकणाला आर्थिक फायदा काय होणार आहे, काय माझ्या महाराष्ट्राला आर्थिक फायदा काय होणार आहे, आणि किती जो रोजगार निर्माण होणार आहे तिथे माझे अस्सल कोकणी माता भगिनींच्या मुली बाळी ज्या आहेत आणि मुलांना किती नोकऱ्या मिळणार आहेत, किती रोजगार मिळणार आहे. संपूर्ण जो काय पैसा येईल ह्यातनं त्यातला अर्धा तर जाणार त्या सौदी अरेबियाला, अर्धा जाणार त्या प्रधान आणि तिथल्या मोरींच्या खिशात, जमिनींचा पैसा इथल्या मोरींच्या खिशात, प्रकल्पाचा फायदा तिथल्या मोरींच्या खिशामध्ये. मग माझ्या कोकणी माणसाने काय भांडी घासायची तुमची? एक लक्षात ठेवा, भांडी घासताना राख वापरली जाते, राख. आणि जर तुमच्या डोक्यामध्ये कोकणाशी राख करून गुजरातला रांगोळी घालण्याचं थैमान जर नांदत असेल तर माझ्या कोकणवासियांवरती अन्याय करणाऱ्याची राख करण्याची ताकद
ही मला या कोकणातल्या जनतेने दिलेली आहे, तिचा वापर मी केल्याशिवाय राहणार नाही. नुसतं आम्ही काय धर्मेंद्र तुम्ही म्हणून काही मेंढर समजता आम्हाला? ही मेंढर नाहीयेत, ही आता पेटून उठलेली माणसं आहेत आणि यांच्या मागे शिवसेना आहे. यांच्या मागे नव्हे, यांच्या नसानसामध्ये शिवसेना आहे. दरवेळेला जे म्हटलं जातं की तुम्ही वा पुढे, मी तुमच्या मागे आहे. मी मागे तर आहेच, पण तुमच्या नसानसामध्ये शिवसेना आहे. तुम्ही म्हणजे शिवसेना आहात. त्याच्यामुळे शिवसेनेचं जे एक शौर्य आहे, जो मर्दपणा आहे, तो सुटू देऊ नका. मागासच्या त्या शिष्टमंडळात काही जण मला सांगत होते की मोजणी परत सुरू होईल. आता मोजणी होणार नाही, मग पोलीस फाटा दिला जाईल. मी पोलिसांनाही सांगतोय, तुम्ही माणसं आहात, तुमची सुद्धा मुलं बाळं आमच्या मधलीच आहेत. पण सरकारने जर का या जनतेच्या भावनांचा अनादर करून त्याच्यावरती वरवंटा फिरून जर मोजणी करण्याची परत सुरुवात केली तर त्याला शिवसैनिक त्याच्या पद्धतीने अडवल्याशिवाय राहणार नाही. अडवा, त्याला अडवा. आणि त्याचबरोबर मला तुमच्याकडनं एक वचन पाहिजे. मगाशी शिष्टमंडळ आलं होतं, मला विचारलं की आम्हाला नेमकी शिवसेनेची भूमिका काय कळत नाहीये. म्हटलं माझी भूमिका तुम्हाला मी जाहीर सभेत सांगतो आणि ती जाहीर केली आता. पण मला सुद्धा जसं माझं वचन तुम्हाला आहे की होय मी तुमच्या सोबत आहे, तसं मलाही तुमच्याकडनं एक वचन पाहिजे. आजपर्यंत झालं ते झालं, ज्या जमिनी एका गैरसमजातून विकल्या गेल्या त्या गेल्या. पण मला उरलेल्या सगळ्यांनी हात वर करून शपथ घेतली पाहिजे तर देवस्थान जे तुमचे देव असेल त्याला मनातल्या मनात तुम्ही आठवा, साक्ष ठेवा आणि शपथपूर्वक सांगा की यापुढे माझ्या जमिनीचा 1 इंच सुद्धा जागा या गुजरात्यांच्या नव्हे सरकारच्या घशात आम्ही जाऊ देणार नाही. आम्ही शपथ घेतोय, 1 इंच सुद्धा जमीन आम्ही विकणार नाही. घ्या शपथ घेऊन मला सांगा सगळ्यांनी. सगळ्यांची याच्यात मला एकजूट दिसली पाहिजे. नुसते हात नाही, त्या हातामधल्या मुठी मला दिसल्या पाहिजे, हातातल्या मुठी दिसल्या पाहिजे. कारण जी ताकद म्हणजे कोणती, या तुमच्या वळलेल्या मुठी हीच तर आपली ताकद आहे. आणि ही ताकद मी तुमच्या भल्यासाठी वापरतोय. आज आम्ही शांततेच्या मार्गाने चाललेलो आहोत, कायद्याच्या मार्गाने चाललेलो आहोत. स्वतः उद्योग मंत्र्यांनी जाहीर केले की अधिसूचना मी रद्द केलेली आहे. पण आता कायदेशीर मार्गाने जर का सरकारला कळत नसेल आणि तुम्ही जर का कायदा हातात घेऊन जुलूम जबरदस्ती करणार असाल तर आम्हाला बेधडक बेकायदेशीर मार्ग अवलंबावा लागेल आणि तो अवलंबल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा सुद्धा मी इशारा तुम्हाला देतोय. आणि देशप्रेमाचे गोडवे तुम्ही आमच्याकडे गाऊ नका. देशप्रेम काय असतं हे अजूनही तिथल्या मोदी शहानी आम्हाला शिकवण्याची वेळ आलेली नाही आणि ती येणार नाही. जसा हा माझा निसर्गाने नटलेला थटलेला कोकण आहे, तसंच कोकणातलं ते शिवतर जे गाव आहे, त्या गावामध्ये आज सुद्धा प्रत्येक कुटुंबामध्ये सैनिक आहे. सैनिक जो देशासाठी लढत असतो, त्यातले कितीतरी शहीद झालेत आणि दुसरे देशासाठी मेलो तरी 72. पण मी माझ्या देशाचं रक्षण करणं सोडणार नाही. हे करणारं गाव हे माझ्या कोकणातलं आहे. जाऊन बघा तिकडे, हे इथे ज्या जमिनी खरेदी केल्यात ना शाह जैन, आणि त्यांना म्हणा तुम्ही जमीन करायची खरेदी करू शकाल पण देशभक्ती खरेदी करू शकणार नाही. देशभक्ती नसात असावी लागते, रक्तात असावी लागते आणि ती माझ्या कोकणाच्या मातीमध्ये आहे. आणि हे जर का तुम्ही उद्ध्वस्त करणार असाल तर आम्ही तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं आणखीन काही प्रश्न तुमच्या मनामध्ये आता शिल्लक राहिले असतील असं मला वाटत नाही. राहिलेत का? जाहीरपणाने सांगा. मग आता याच्या पुढे एक लक्षात घ्या, मगाशी जे मी म्हटलं की शिवसेना म्हणजे तुम्ही आणि तुम्ही म्हणजे शिवसेना, एक साधा राजकीय प्रश्न मी तुम्हाला विचारतो जो मगाशी विचारला की संपूर्ण कोकण हे शिवसेना प्रमुखांवरती आणि शिवसेनेवरती प्रेम करतात आले पिढ्यानपिढ्या. जीवाभावाची माझी माणसं या सगळ्या उपऱ्यांसाठी प्रकल्प आणून मी तोडून टाकू एवढा मी निर्लज्ज आहे, एवढा मी निगरगट्ट आहे? अशी भूमिका शिवसेना कधीतरी घेऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? पण जे षडयंत्र रचलं जात होतं किंबहुना अजूनही त्याचा एखादा शेवटचा प्रयत्न केला जाऊ शकेल की शिवसेनेबद्दल प्रश्न उपस्थित करायचे का, तर किती काही केलं तरी कोकण आणि शिवसेना यांच्या डोक्यावरचा भगवा नाही, यांच्या हृदयातला भगवा आम्ही पुसू शकत नाही. ही त्यांची खंत आहे, हा त्यांच्या पोटात उठलेला मुरडा आहे. आणि मग शिवसेनेची भूमिका काय? अमुक करणार काय, तमुक करणार काय, सत्तेतून बाहेर पडणार काय? अरे सत्तेसाठी पदासाठी बूट चाटणाऱ्यांनी सत्तेतून बाहेर पडणार काय आम्हाला नाही का विचारू? एवढा आम्ही आमचा काही स्वाभिमान विकलेला नाही आणि विकू शकत नाही. त्याच्यामुळे त्या गोष्टी आमच्याकडे करू नका.
पण हे सुद्धा कारस्थान हे प्रकल्प होण्याच्या दिशेने वाटचाल करत होतं, याची तुम्हाला कधीतरी जाणीव झाली? जी एकजूट आज मला इथे दिसते, प्रकल्प नको म्हणजे नकोच, मग ही इथे सभा झाली, ती तिथे सभा झाली, ती तिथे सभा झाली, सगळे काय म्हणतायत प्रकल्प नको. अरे मग एकत्र या. पण जो प्रकल्प आणतोय त्याला जाब नाही विचारायचा, जाब शिवसेनेला विचारायचा. आम्ही जाब विचारून आम्ही काही घाबरणार नाही, आम्ही उत्तर देणारे आहोत. तुम्ही प्रश्न विचारा, आम्ही तुम्हाला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. आणि जाब विचारायचाच असेल तर तो सरकारला विचारा. जे पोटात मुरडा उठलेले मुरडेकर आहेत त्यांना विचारा, काय रे बाबा आता शिवसेनेबद्दल तुझं काय मत आहे? आणि मुळामध्ये हा लढा शिवसेनेच्या विरोधातला नाही, प्रकल्पाच्या विरोधातला आहे. आणि मग तो तुम्हाला भरकटत न्यायचा, शिवसेना शिवसेना शिवसेना, तोपर्यंत इथला प्रकल्प पूर्ण करून घ्यायचा. नंतर कळेल अरे प्रकल्प विरोध करत होतो, प्रकल्प झाला आणि आपण शिवसेनेची भांडत बसलो. या सगळ्या लोकांना आता तुम्हाला सुद्धा गाव बंदी करावी लागेल. त्याला म्हणा तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल मला पहिली शंका येते, तू शिवसेनेचा विरोधक आहेस का प्रकल्पाचा विरोधक आहेस? आणि प्रकल्पाचा विरोध असेल तर शिवसेनेने सत्तेत राहून सुद्धा एवढी उघड भूमिका घेणारा दुसरा कोणता तरी पक्ष माझ्या देशामध्ये आतापर्यंत निर्माण झाला असेल तर मला दाखवून द्या. आहोत आम्ही सत्तेत आहोत, पण सत्तेत राहिलो म्हणजे ताटाखालची मांजरं नाही झाले. आमच्यातला वाघ अजून वाघच आहे, तो वाघच राहील. त्याचं मांजर करण्याची हिंमत अजून कोणामध्ये झालेली नाही, निर्माण झालेली नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं नाणार राहणार की जाणार, नाणार राहणार. प्रकल्प गेला, प्रकल्प गेला. तुम्हाला आता मी तर म्हणतोय आजपासून आनंद उत्सव साजरा करून मोकळे होऊन जा. कोण तुमच्या इकडे येते जमिनीला हात लावला ते मी बघतो, ते मी बघतो. आणि हा विषय मला वाटतं आता भाई आहात, मजिद आहात, बाकी सगळ्यांची नावं आता माझ्या लक्षात नाही. गावागावात खेड्यापाड्यात जाऊन सांगा की आता याच्या पुढे 1 इंच सुद्धा जमीन कोणी किती मोबदला द्यायचा प्रयत्न केला तर त्याला चावडीवर आणून सगळ्यांना दाखवायचं की हा बघा दलाल, प्रकल्पाचा दलाल मला जागेचा मोबदला देतोय. आणि त्याचे फोटो लावा, हे दलाल आमच्या गावात फिरतायत, यांच्यापासून सावध राहा. या दलालांचे फोटो लावा गावामध्ये, हे दलाल फिरतायत, हे दलाल हे दलाल हे दलाल, लोकांना कळू द्या. हे असं केलं नाही तर नुसतं अन्याय सहन करत बसला तर अन्याय होणार. अन्यायग्रस्तांना लढण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून जैतापूरच्या लोकांना सुद्धा मी तेच सांगितलं की काही काळजी करण्याचा तुम्हाला गरज नाही. तो प्रकल्प होणार नाही म्हणजे नाही, तो शब्द शिवसेनेचा आहे. फक्त तुमची एकजूट कायम ठेवा. तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच शिवसेना आहे आणि ती तशी वचनाला जागल्याशिवाय राहणार नाही. एवढं पुन्हा एक वचन देऊन तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी आज या ऐतिहासिक अशा सभेमध्ये शिवसेना पक्ष, तर आपण बघितलं उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी भाषण केलेलं आहे आणि हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाही असा विश्वास व्यक्त केलेला आहे आणि हा विश्वास नाणारवासियांना द्यायचा प्रयत्न केला आहे. रद्द करण्यात तुम्ही बोला. हे सगळे कृती समितीचे वीर मला धन्यवाद द्यायला आलेत, पण मी त्यांना धन्यवाद देतोय. तुम्ही न्याय हक्काचा लढा हा जिवंत ठेवला, नुसता जिवंत नाही तर त्याच्यामध्ये आग ओतलीत. म्हणून मी म्हणेन हा सत्कार तुमचा आहे. तुम्ही असेच एकजुटीने राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.